नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत युट्यूब चॅनल मध्ये। इयत्ता 10वीचा समरूपता हे प्रकरण आपले ह्या ठिकाणी सुरू आहे। त्याच्या आधी ते सराव संच 1.3 पर्यंतचे व्हिडिओ सुद्धा आपले तयार झालेले आहेत। आज आपण 1.4 मधील चौथ्या प्रश्नापासून पुढे सुरुवात करणार आहोत। त्याच्या आधीचा सुद्धा भाग आपल्या याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये झालेला आहे। ओके, या ठिकाणी मी तुम्हाला आधी पुन्हा सांगतो की दोन त्रिकोण जर समरूप असतील, दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते। हे आधीच्या भागामध्ये आपण या ठिकाणी बघितलेलं आहे। त्याच्यावर आधारित असलेले उदाहरण आपण या ठिकाणी सोडवणार आहोत आणि म्हणून चौथ्या क्रमांकाचं उदाहरण या ठिकाणी तुम्हाला फळ्यावरती दिसत आहे। त्रिकोण LMN समांतर त्रिकोण समरूप त्रिकोण PQR, सॉरी त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR हे तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे। आणि त्याच्यानंतर पुढची अट बघा काय दिलेली, इथून इथपर्यंत काय सांगितलं, 9 गुणिले PQR त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची 9 पट। काय म्हणतो मी, त्रिकोण PQR त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची 9 पट ही त्रिकोण LMN च्या क्षेत्रफळाच्या 16 पटी बरोबर आहे, असा त्याचा अर्थ झाला। या त्रिकोणाला 9 न गुणलेलं, याच्या क्षेत्रफळाला 9 न गुणलं आणि याच्या क्षेत्रफळाला 16 न गुणलेलं आहे। थोडक्यात हे लक्षात घ्या। आणि त्याच्यानंतर QR ची किंमत 20 दिली तर MN ची किंमत या ठिकाणी तुम्हाला काढायला सांगितली। सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, कालच्या भागामध्ये आपण बघितलेले जर त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते। हे वाक्य मी पुन्हा पुन्हा का वापरतो आहे, त्याचं कारण या ठिकाणी दोन त्रिकोण समरूप आहेत हे दिलेले बघा। हे वाक्य जसंच्या तसं उदाहरणातलं उचललं आणि ह्या ठिकाणी लिहिलं, याला म्हणतात दिलेले। हे तुमचं दिलेल्या उदाहरणामध्ये म्हणून जसंच तसं। हे जर असं असेल तर समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर म्हणजे काय, या त्रिकोणाचं क्षेत्रफळ एरिया ऑफ ट्रायंगल LMN छेदस्थानी एरिया ऑफ ट्रायंगल PQR, LMN त्रिकोणाचे क्षेत्रफळ छेदस्थानी PQR त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्यांच्या संगत बाजू, पहिल्याची बाजू MN घेतली समजा, काय MN चा वर्ग, इथून बघा आपल्याला MNच का घ्यावी लागेल, MN काढायला सांगितले नाही आपल्याला, म्हणून मी ह्या ठिकाणी MN चा वर्ग घेतला। जर MN घेतल्यानंतर इथं तुमचा काय यायला पाहिजे, मग QR संगती तुमची कशी सांगते, LM चा वर्ग, MN चा वर्ग, LN चा वर्ग, असं 3 आपण गुणोत्तर लिहित असतो। पण तुम्हाला फक्त MN काढायचा आहे ना, मग आपण ह्या ठिकाणी फक्त MN चा वर्ग घेऊया आणि MN च्या वर्गाला छेदस्थानी QR चा वर्ग पाहिजे। मग ह्या ठिकाणी काय पाहिजे होता तुमचा, QR त्याचा वर्ग पाहिजे, हे QR चा वर्ग। हे समीकरण नंबर 1 घेतलं। पुढचे बाकीचे उर्वरित 2 गुणोत्तर लिहायची गरज नाही, आपल्याला जेवढं लागतं ना तेवढंच आपण त्याच गोष्टीचा आपण ह्या ठिकाणी विचार करणार आहोत। त्याच्यानंतर बघा आता दिलेला हा भाग हा जसाच तसा उचलला आणि ह्या ठिकाणी लिहिला, PQR त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची 9 पट आणि LMN त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची 16 पट, ही दोन्ही सारखे आहेत असा त्याचा अर्थ झाला। बाळांनो, हा 9 जसाच्या तसा, हे 16 इकडे गुणिले होते ना, या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाला 16 गुणिले इकडे आणि भागील झाले, 9 छेदस्थानी 16 बरोबरचं चिन्ह, हे उरले तुमचं आता LMN त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि हे इकडे गेल्याला भागिले झालं, काहीच नाही, इतकं सोपा भाग आहे। हे 9 जशीच्या तसे, त्याला भागिले इकडे 16 आणले, हे एरिया जसाच तसा, त्याला भागिले हा इकडचा एरिया इकडे ट्रान्सफर केला, बाकीचं काहीच नाही। तुम्ही गुणू शकता, याने याला गुणलं तर हे येईल आणि याने याला गुणलं तर हे येईल, वरची स्टेप तुम्हाला या ठिकाणी मिळते। ओके, या ठिकाणी आलात तुम्ही। आता काय झालं पुढे, आपल्याला ही जी उजवी बाजू आहे, उजवी बाजू डाव्या बाजूला आणा आणि डावी बाजू उजव्या बाजूला आणा। उजव्या हाताचं डाव्या हाताला आणि डाव्या हाताचं उजव्या हाताला घेतलं, एवढाच बदल केला, बाकी काहीच नाही, जसंच तसं लिहिलं बघा। याला नंबर 2 म्हटलं। आता बघा 1 आणि 2 चा विचार करूया बाळांनो। 1 मध्ये काय दिलेलं, कोणत्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, LMN त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि भागिले PQR त्रिकोणाचं क्षेत्रफळ, ही बाजू 1 मधली, आणि 2 मधली बी बघा बरं, दोन्ही सेम आहे। 1 आणि 2 समीकरणामध्ये जर तुमची डावी बाजू सारखी असेल तर 100% उजवी बाजू सुद्धा तुमची सारखी असली पाहिजे। म्हणून या ठिकाणी विधान काय लिहिलं, समीकरण 1 व 2 वरून किंवा विधान 1 व 2 वरून ह्या तुमच्या डाव्या बाजू सारख्या तर 100% तुमच्या उजव्या बाजू सुद्धा सारख्या। आणि म्हणून मी या ठिकाणी असं लिहिणार, MN त्याचा वर्ग याची उजवी बाजू छेदस्थानी QR त्याचाही वर्ग बरोबर, इकडे किती 9 छेदस्थानी 16, 9 छेदस्थानी 16। चला बरं, या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या काय लक्षात येतं पहा, दोन्ही बाजूंचं निरीक्षण करा।
तुमच्या लक्षात येईल इथे एमएनचा वर्ग आहे, इथे क्यूआरचा वर्ग आहे, 9 सुद्धा कशाचा तरी वर्ग आहे, 16 सुद्धा कुठल्या तरी संख्येचा वर्ग आहे. मग आपण वर्गमूळ घेऊ शकतो. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं म्हणजे याच्या डोक्यावरचे 2 निघून जातील, म्हणजे या ठिकाणी एमएन येतील. छेदस्थानी या ठिकाणी बघा याच्या डोक्यावरचे 2 निघून जातील म्हणजे क्यूआर येतील. आपण वर्गमूळ घेतोय लक्षात ठेवा. बरोबर. 9 ह्या संख्येचं वर्गमूळ घेतलं ते 3 येणार, ते लिहिणार. छेदस्थानी 16 ह्या संख्येचं वर्गमूळ 4 आहे ते घेणार. ओके. मग अशा पद्धतीने लिहिल्यानंतर आता चला इथं आल्यानंतर आता दिलेली किंमत बघा. उदाहरणार्थ क्यूआरची किंमत 20 आहे, परंतु पाहिजे असेल तर या ठिकाणी क्यूआर बरोबर 20 कुठून आणली ही किंमत? उदाहरणातच दिलेली, लक्षात ठेवा. ती किंमत उचललेली या ठिकाणी लिहिली. मग आता एमएन तुमचा जागेवर आहे बाळांनो, पुन्हा एमएन जागेवरच लिहितो. छेदस्थानी क्यूआर म्हणजे 20, इकडे तुमचे 3 छेदस्थानी 4 जसेच्या तसे. ओके. एमएन ची किंमत काढायची. एमएन बरोबर हे 3 छेदस्थानी 4 आणि हे 20 इकडे आले, हे 3ला काय झाले? गुणिले झाले. लक्षात घ्या. पहा हे जसंच्या तसं हे भागिले होते, इकडे आल्यानंतर गुणिले झाले. 4 भाग द्या. 4 1 4, 4 पंचे 20. किती उरलेत मग? एमएन बरोबर बघा हे 5 आणि 3चा गुणकार 5 त्रिक 15. एमएन ची किंमत किती आली? 15. किती सिंपल भाग आहे पाहते या ठिकाणी. हे 2 समीकरणावरून हे समीकरण मिळेल. इथे वर्गमूळ घेतले. एमएन जसा तसा, क्यूआरची किंमत ऑलरेडी दिलेली होती 20 ती टाकली. इथं आल्यानंतर हे फक्त 3 छेदस्थानी 4 आणि हे 20 इकडे गुणिले केले. 4 भाग दिला. 4 1 4, 4 पंचे 20 आणि हे 5 त्रिक 15. एमएन बरोबर किती आले? 5 त्रिक 15. अशा पद्धतीने अतिशय सोपा भाग आहे, व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो बघा 5वा प्रश्न आहे. 2 समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौरस सेंटीमीटर व 81 चौरस सेंटीमीटर आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेंटीमीटर असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितली. 2 त्रिकोण समरूप आहेत, पण त्रिकोणांची नावं वगैरे आपल्याला काही दिलेली नाहीत. आपल्या मनानं आपण त्या ठिकाणी नावं घेऊ शकतो. म्हणून समजा या ठिकाणी मी कसं घेतलं बघा. समजा त्रिकोण एबीसी हा मोठा त्रिकोण आहे आणि त्रिकोण पीक्यूआर हा लहान त्रिकोण आहे. तुम्ही XYZ घेऊ शकतात, एमएन घेऊ शकतात. तुम्हाला जे नावं घेता येतील ते घेता येतं. या ठिकाणी मी एबीसी आणि पीक्यूआर असे 2 त्रिकोण घेतले. त्याच्यानंतर मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ 225. मग मोठा त्रिकोण आता एबीसी आहे म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू 225 घेतले. आणि लहान त्रिकोण तुमचा पीक्यूआर आहे त्याचं क्षेत्रफळ म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर बरोबर तुमचे 81 चौरस सेंटीमीटर. ओके. त्याच्या पुढे गेल्यानंतर बघा लहान त्रिकोणाची एक बाजू, लहान त्रिकोण तुमचा पीक्यूआर त्याची संगत बाजू घेऊया. संगत बाजू पीक्यू बरोबर 12 सेंटीमीटर घेतले. आपल्या पद्धतीने नावं घेतलीत. आपल्या पद्धतीने नावं दिल्यानंतर आपण असं लिहू शकतो. ओके. आता काय सांगितलं पुढचं? सुरुवातीचं वाक्य खूप महत्वाचं आहे. त्रिकोणांची क्षेत्रफळे, समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे म्हणजे वाक्य असं आहे की दोन्ही त्रिकोण हे समरूप आहेत. आणि म्हणून मी लिहिताना असं लिहिलं त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर दिलेलं आहे, उदाहरणातच दिलेलं आहे. मग जर हे त्रिकोण समरूप असतील बाळांनो तर तुम्हाला माहितीये त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेदस्थानी एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर यांच्या समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. संगत बाजू एबी घ्या, कारण तुम्हाला ह्या ठिकाणी पीक्यू म्हणजेच ह्या पहिल्या 2 बाजू, पहिली पीक्यू बाजू तर याची एबी बाजू घ्यावी लागेल. म्हणून एबीचा वर्ग करूया आपण, छेदस्थानी पीक्यूचा वर्ग आपण करू शकतो. बरोबर असं बी लिहिता आलं असतं बीसीचा वर्ग छेदस्थानी क्यूआरचा वर्ग, नंतर एसीचा वर्ग छेदस्थानी पीआरचा वर्ग. ते लागतच नाही तर घ्यायचे कशासाठी, नाही का? त्याची गरजच आपल्याला नाही ह्या ठिकाणी. चला आता यांच्या किमती ह्या ठिकाणी टाकूया. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेदस्थानी एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर बघा हे इथं दिलेली तुमचे किती 225. पहिल्याचं क्षेत्रफळ 225 छेदस्थानी, दुसऱ्याचं क्षेत्रफळ बघा 81, ते 81 ह्या ठिकाणी घेतलं. ओके. एबीची किंमत माहित नाही ती शोधायची सपोज, म्हणून एबीचा वर्ग मी जसाच्या तसा लिहितो या ठिकाणी. छेदस्थानी पीक्यू तुम्हाला आताच 12 दिलेली आहे, ते 12चा वर्ग ह्या ठिकाणी करूया. चला पहा आता दोन्ही बाजू पाहिले 225 सुद्धा वर्ग आहे, 81 सुद्धा वर्ग आहे. इकडे एबीचा वर्ग आहे, इथे 12चा वर्ग आहे. म्हणून आपण दोन्ही बाजूचं वर्गमूळ जर घेतलं तर काय मिळेल बघा ह्या ठिकाणी. आणि म्हणून मी असं लिहितो खाली
वर्गमूळ घेतलं 225 हा 15चा वर्ग आहे म्हणून 15 वर्गमूळ घेतलं. छेदस्थानी 81 हा 9चा वर्ग आहे म्हणून त्याचं वर्गमूळ 9 आलं. बरोबर. चला उजव्या बाजूकडे वर्गमूळ घेताना एबीचा वर्ग डोक्यावरचे 2 काढून टाका, फक्त एबी लिहा. छेदस्थानी 12चा वर्ग डोक्यावरचे 2 काढा म्हणजे नुसते 12 लिहा. ओके. आता आपण फार तर तिरकस गुणाकार करू शकता या ठिकाणी. 15 ने 12 ला गुणा. बरोबर. 15 गुणिले 12 तिरकस गुणाकार आणि छेदस्थानी तुमचे 9 जसेच्या तसे. इकडे उरलेत एबी, लक्षात घ्या. आता भाग देता येईल बाळांनो 3 आहे की नाही. इथे हे 9 आहेत. 9ला 3 3 त्रिक 9 3 चौक 12 राईट. 3 1 3 3 5 15. मग किती उरलेत खाली तुमचे 5 चौक 20. 20 बरोबर तुमचे काय आले एबी. याचा अर्थ एबी ची किंमत इकडे लिहितो. एबी ची किंमत किती आली तुमची 20. मग दुसऱ्या त्रिकोणाची जी संगत बाजू आहे तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू जी आहे, संगत बाजू मोठ्या इथं लिहायचं मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू किती काढली आपण आताच 20 सेंटीमीटर. अशा पद्धतीने अतिशय सोपं असं उदाहरण आहे, व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो, बघा या ठिकाणी 6वं उदाहरण आहे. त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीईएफ हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. मग पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ छेदस्थानी दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ याचं गुणोत्तर तुम्हाला 1:2 असून एबी बरोबर 4 तर डीई ची लांबी या ठिकाणी तुम्हाला काढायला सांगितली. बघा त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण डीईएफ, जर 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. या सूत्राचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करायचा आहे. म्हणून या ठिकाणी आपण असं लिहू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, एबीसी त्रिकोणाचे क्षेत्रफळ छेदस्थानी एरिया ऑफ ट्रायंगल डीईएफ, डीईएफ त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर त्यांच्या संगत बाजू, पहिल्याची संगत बाजू एबी, एबीचा वर्ग छेदस्थानी दुसऱ्याची संगत बाजू डीईए म्हणून या ठिकाणी डीई चा वर्ग. अशा पद्धतीने लिहिल्यानंतर बघा आता उदाहरणातच तुम्हाला त्याचं गुणोत्तर दिलेलं ते 1:2 आहे. या ठिकाणी तुमची डावी बाजू होईल तुमची 1:2 म्हणजे 1 छेदस्थानी 2 बरोबर. उजवी बाजू आहे तुमची एबीचा वर्ग छेदस्थानी डीई चा वर्ग. ओके. आता पहा उजवी बाजू वर्ग दिसते, डावी बाजूची किंमत दिलेली 1:2. आपण दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ घेतलं तर काय होईल या ठिकाणी बघा. वर्गमूळ घ्यायच्या आधी पाहिजे असेल तर एबीची किंमत या ठिकाणी आपण ठेवू शकतो. म्हणून असं लिहूया बरोबर 1 छेदस्थानी 2 बरोबर एबीची किंमत 4 आहे, 4चा वर्ग करूया. छेदस्थानी डी ची किंमत शोधायची आहे म्हणून आपण ते जसं तसं ठेवतो या ठिकाणी. आणि म्हणून आता याच्यानंतर बघा दोन्ही बाजू बघा उजवी बाजू आणि डावी बाजू, उजवी बाजू आणि डावी बाजू वर्ग असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी वर्गमूळ घेता येईल. म्हणून 1चं वर्गमूळ 1 छेदस्थानी 2चं वर्गमूळ वर्गमुळात 2. 2 ही संख्या कुठल्याही संख्येचा वर्ग नाही आणि म्हणून 2चं वर्गमूळ जर घ्यायचं असेल तर त्याला आपल्याला वर्गमुळाच्या चिन्हात ठेवावं लागतं. आणि म्हणून 1 छेदस्थानी वर्गमुळात 2 बरोबर या ठिकाणी बघा आता उजव्या बाजूला 4चा वर्ग आहे बाळांनो. 4चा जर वर्ग असेल तर आपण या ठिकाणी त्याचं वर्गमूळ घ्यायचं असेल तर 4 लिहिणार जसेच तसे. आणि छेदस्थानी डीई तिचं वर्गमूळ घ्या म्हणजे डोक्यावरचे 2 काढून टाका. डोक्यावरचे 2 काढले तर काय येईल बघा या ठिकाणी डीई जसाच तसा. आता आपण तिरकस गुणाकार करूया म्हणून डीई गुणिले 1 म्हणजेच या ठिकाणी डीई बरोबर या वर्गमूळ 2 ने 4 ला गुणा म्हणजे 4 गुणिले वर्गमूळ 2. आता ही डीई जी किंमत मिळाली याची किंमत आहे 4 वर्गमुळात 2. ती आपल्याला शोधायला सांगितली होती. ती लांबी आली आपली, ती किती आली 4 वर्गमुळात 2. अतिशय सोपं असं उदाहरण आहे, व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो, 7वा प्रश्न आणि 7वा प्रश्न म्हणजे कृती आहे आपल्याला दिलेली. अतिशय सोपी अशी कृती आहे बघा. उदाहरणात काय सांगितलं आणि ते बघूया आपण.
आकृतीमध्ये रेख पीक्यू नावाचा रेख म्हणजे हा समांतर रेख डीई, याचा अर्थ ह्या दोन्ही रेषा एकमेकींना समांतर आहेत त्रिकोणामध्ये. नंतर पी क्यू एफ ह्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे चला कुठे आहे पी क्यू एफ या लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ 20 चौरस एकक आहे. आणि जर पीएफ म्हणजे काय, इथपासून इथपर्यंत पीएफ ची लांबी डीपीच्या दुप्पट, पीएफ बरोबर 2 डीपी म्हणजे याची जी लांबी याच्या दुप्पट, ही जर 1 असेल तर ही 2 होईल, ही जर 4 असेल तर ही 8 होईल, ही जर 10 असेल तर ही 20 होईल, त्याच्या दुप्पट असा त्याचा अर्थ झाला. तर काय सांगितलं पुढं, तर चौकोन डीपीओई, चौकोन बघा डीपी क्यूई असं म्हणायला पाहिजे होते, इथे क्यू शब्द आहे. क्यूई काढण्यासाठी पुढील कृती आपल्याला या ठिकाणी करायला सांगितली. आता अतिशय सोपा असा भाग आहे बाळांनो. चला आता या ठिकाणी दिलेला असेल ते लिहून टाकू आपण सुरुवातीला. बघा एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूएफ असंच असं जसं पुस्तकात दिलेले मी तसंच लिहिलो, फक्त खालचे बॉक्स तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत. मग आता हे पीक्यूएफ या त्रिकोणाचं क्षेत्रफळ 20 आहे ते इथं घेतलं. नंतर पीएफ बरोबर 2 डीपी हे जसंच्या तसे या ठिकाणी उतरवलं. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं, डीपी बरोबर एक्स घ्या म्हणजे इथपासून इथपर्यंतचं अंतर तुम्ही एक्स घ्या. किती एक्स घ्यायला सांगितलं. ओके, ते जर एक्स घेतलं तर तुमचं पीएफ, मग हे बघा डीपी जर एक्स घेतला तुम्ही तर तुमचं पीएफ त्याच्या दुप्पट होईल. म्हणजे हा जो पीएफ आहे हा तुमचा दुप्पट होईल म्हणजे 2 एक्स होतील. लक्षात घ्या, हा जर एक्स घेतला तर हा त्याच्या दुप्पट सांगितलेला म्हणजे 2 एक्स होईल. म्हणून डीपी एक्स घेतला तर पीएफ, कारण डीपीची किंमत एक्स टाकायची इथे, हा 2 आणि डीपी म्हणजे तुमचा एक्स, म्हणून पीएफ ची किंमत 2 एक्स आणि डीपी ची किंमत एक्स. चला आता डीएफ काय बघा, डी पासून एफ पर्यंतचं अंतर बरोबर पहिलं हे डीपी अधिक पीएफ, मग डीएफचं अंतर म्हणजे डीपी मध्ये पीएफ मिळवायची. ह्या ठिकाणी पीएफ घेऊया, पेन बदलतो मी थोडासा. ओके, मग ह्या ठिकाणी पीएफ लिहितो मी. ओके, पेन बंद पडला. ठीक आहे, हा पीएफ घेऊया. डीएफचं अंतर डीपी अधिक पीएफ, मग ह्या ठिकाणी पीएफ हा शब्द टाकला. काय आहे पीएफ, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर मग आता पहा बाळांनो, डीपीची किंमत किती एक्स, म्हणजे ह्या डीपीच्या जागेवर ह्या बॉक्स मध्ये एक्स येईल. आणि नंतर पीएफच्या जागेवर ह्या बॉक्स मध्ये तुमचे 2 एक्स होतील. 2 एक्स मध्ये एक्स मिळवले तर बरोबर ह्या ठिकाणी तुमचे 3 एक्स आले. अतिशय सोपा असा भाग आहे. चला आता नंतर काय केले, 2 त्रिकोण आपण ह्या ठिकाणी विचारात घेणार आहोत. पहिला त्रिकोण मोठा त्रिकोण घ्या एफडीई मोठा त्रिकोण, आणि दुसरा त्रिकोण एफपीक्यू. पहा इथे दोन्ही नावे घेतले, एफडीई व एफपीक्यू. सर्वात मोठा त्रिकोण त्याच्यानंतर सर्वात लहान त्रिकोण, हे दोन्ही त्रिकोण आपण ह्या ठिकाणी विचारात घेतले. आता ह्या 2 त्रिकोणांमध्ये लक्षात घ्या बाळांनो, ह्या ज्या 2 बाजू आहेत, ह्या बाजूला ही रेषा समांतर आहे. मग 2 समांतर रेषांना जर ही छेदिका छेदत असली तर ह्या ठिकाणी तयार झालेला कोन आणि ह्या ठिकाणी तयार झालेला कोन एकरूप असतात. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर संगत कोनी एकरूप असतात. ह्या गुणधर्मानुसार ह्या 2 पीक्यू रेषा समांतर आणि डीएफ तिला छेदिका आहे. तर पी या ठिकाणी तयार झालेला कोन आणि क्यू या ठिकाणी तयार झालेले हे दोन्ही कोन सेम असतील, सारखे असतील. अगदी तोच गुणधर्म खाली सुद्धा लावू शकतात. 2 समांतर रेषांना ईएफ जर छेदिका असेल तर या ठिकाणी ई ठिकाणी असलेला कोन आणि क्यू ठिकाणी असलेला कोन हे दोन्ही कोन सुद्धा कसे असतात, समान मापाचे असतात. त्यांना संगत कोन असं म्हटलं जातं. पुन्हा सांगतो, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर संगत कोनांच्या ज्या जोड्या असतात त्या एकरूप असतात. हा गुणधर्म आपण 9वीला शिकलेलो आहोत. अगदी त्याचाच आता हे 2 त्रिकोणांची नावं मी आधी ऑलरेडी तुम्हाला सांगितली. आता खाली येतोय आपले हे बॉक्स भरायचे. ते बॉक्स भरण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं, पहिला कोन एफडीई. चला कुठे एफडीई, एफडीई म्हणजे हा कोन, त्याला एकरूप कोणता कोन सांगितला मी, हा. मग हा वाचायचा कसा, एफपीक्यू. एफडीई ला समांतर कोणता येईल मग तुमचा एफ, इथं कोणाचं चिन्ह काढलेलंच आहे ऑलरेडी बाहेर, म्हणून काय म्हणायचं एफ, इथून सुरुवात करायची. एफ पी क्यू याला समांतर हा म्हणजे एफ पी क्यू. ओके, त्याला कारण दिलं संगत कोन. मी आधी सांगितलं संगत कोन एकरूप असतात.
त्याच्यानंतर FED, चला FED कुठे आहे, FED, मग याच्याशी संगत कोणता असेल, FQP, FED ची संगत कोणता असेल, FQP, यालाही कारण काय संगत कोण आहे की नाही, दिले सांगितलेच तुम्हाला. मग दोन कोण जर एकरूप असतील दोन्ही त्रिकोणांचे, तर हे दोन त्रिकोण समरूप असतात. हेच नाव इथे घेतलं व वजनाचा काढून फक्त समरूपतेचं चिन्ह घातलं, म्हणून त्रिकोण FDE समरूप त्रिकोण FPQ. कुठली कसोटी बाळांनो, कोको कसोटी, कारण दोन कोण लागलेत आपल्याला, दोन कोण पाहिजे, दोन कोण जर मिळाले तर कोको कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण समरूप झाले. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. आपण कालचा गुणधर्म आपण बघितलेला आहे. दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल FDE. बघा, एरिया ऑफ ट्रायंगल FDE छेदस्थानी एरिया ऑफ ट्रायंगल FPQ, दोन्हीच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या. आता संगत बाजू कुठल्या कुठल्या आहेत, मग तुमच्या DF, मसाला याची संगत बाजू घेऊया, FD म्हणजेच DF, FD म्हटलं तरी चालेल, FD चा वर्ग. नंतर दुसऱ्याची बाजू घ्यायची आपल्याला PF, आहे की नाही, म्हणजे FP असं म्हटलं तरी चालेल, FP, त्याचाही वर्ग करायचा. इथं फक्त असे. आणि FD म्हणजे कुठं बघा, आता तुमची FD म्हणजेच DF, आणि DF चं उत्तर किती आलेलं, 3x इथे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर EF म्हणजेच त्याला PF पण म्हणतो, PF हा तुमचा किती आहे, तुमचा 2x, तो ह्या ठिकाणी 2x टाकला. त्याच्यानंतर हा x कटला, 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4, अशा पद्धतीने उत्तर आलं. पुढे आल्यानंतर काय केलं बघा, हे जसंच्या तसं, हे 9 छेदस्थानी 4 जसेच्या तसे. नंतर हा फक्त त्याला गुणिले घेतला, हा छेदस्थानी होता इकडे आला गुणिले. आता 9 छेदस्थानी 4 जसेची तशी. आता ह्याची जी किंमत आहे त्याची किंमत ऑलरेडी तुम्हाला देऊन ठेवली 20 आहे बघा. एरिया ऑफ ट्रायंगल PQF किंवा FQP, तेच नाव, त्याची किंमत किती, 20. म्हणून या ठिकाणी तुम्ही किती लिहू शकतात, 20. ओके. आणि 20ला आता 4ने भाग द्या, 4 1 4, 4 25, म्हणजे जर इथं भाग दिला तर या ठिकाणी किती येऊ शकतात तुमचे 5. पहा, 4 1 4, 4 25 ते 5 आणि हे 4, 5 9 45 किंवा 9 5 45. हे कोणाचं क्षेत्रफळ आलं, एरिया ऑफ ट्रायंगल FDE चे क्षेत्रफळ आलं. हे तुमचं 45 चौरस एकक आलं. आणि शेवटचा एक कॉलम भरायचा राहिला, तो भरायच्या आधी एवढं व्यवस्थित लिहून घ्या. ओके. ह्या कृतीतला शेवटचा भाग, इथे जागा कमी असल्यामुळे आपण तो नंतर घेतोय, तो या ठिकाणी लिहिला बघा. चौकोन DPQE चे क्षेत्रफळ, ह्या चौकोनाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायला सांगितलं. पहा किती इंटरेस्टिंग आहे. पूर्ण त्रिकोणाचं क्षेत्रफळ मोठ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळातून, बघा इथून FDE मोठ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळातून लहान त्रिकोण जर असा काढून घेतला, वजा केला तुम्ही, तर तुम्हाला हा चौकोन मिळतो. आणि म्हणून लिहिलं चौकोन DPQ चे क्षेत्रफळ बरोबर मोठा त्रिकोण घेतला FDE चे क्षेत्रफळ वजा लहान त्रिकोण घेतला FPQ चे क्षेत्रफळ. आता FDE आताच काढला, त्याचं क्षेत्रफळ किती, 45, या ठिकाणी लिहिणार 45 वजा FPQ, त्याचं क्षेत्रफळ दिलेले 20 ते 20 या ठिकाणी असणार. मग 45 मधून 20 गेल्यानंतर खाली उरतात 25 चौरस एकक. अशा पद्धतीने त्याचं उर्वरित इथून लिहून झाल्यानंतरचा ह्या 2 ओळीचा भाग आपण ह्या ठिकाणी व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. या ठिकाणी हा सराव संच संपलेला मित्रांनो. सराव संचच नाही, हे प्रकरणच आपलं ह्या ठिकाणी संपलेलं आहे. संकीर्ण प्रश्न संग्रह हा नंतर आपण बघणार आहोत कधीतरी, जसा वेळ मिळेल तसा. परंतु टोटल सराव संच आपण घेतलेत आणि हा प्रकरण ह्या ठिकाणी आपलं ह्या संपलेलं आहे. उद्याला आपण नवीन प्रकरण ह्या ठिकाणी घेणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.